हा? जाऊ दे मंदा. मालू मालू आली का? काय रे, कशी वाटली माऊस? एकदम चिकणी. चिकणी काय? मुंदू वहिनी कुंदू कुंदा मुंगुंजू. तुला काय अक्कल आहे का टिणी? अरे मला काय माहिती नेमकी ती त्याच वेळी बघेल. नानी याच्या घशातून ते हे घाल, काय? ते खराटा घाल, खराटा, आणि साफ कर सगळं. अरे फक्त चिकणीच तर म्हंटल मी. फक्त आणि चिकणी. तुला काय लाज वाटत नाही चिकणी म्हणायला? हो का? आपण नाही का दरवेळी म्हणत? हे बघ, असं तोंडावर नाही म्हणत आपण, मागे म्हणतो. का हो? तुम्ही म्हणता का? मागून मागे कधीतरी भूतकाळात आम्ही जेव्हा शाळेत शिक्षणासाठी जात होतो तेव्हा. आता नाही ना म्हणत? आता लग्न करून हाऊस फिटली आहे, काय बोलणार. पुन्हा तेच? हा ना, त्या मुलींकडे बघून शिट्ट्या वाजवत असतो. आणि हा ना गप्पा बस, वाटेल ते बोलू नकोस. इकडे आम्ही तुझ्या लग्नासाठी केवढे प्रयत्न करतो आणि तू असा आवाज करतोस. अरे मला वाटलं. तुला काय वाटलं? हे तुला असं वाटतं ना म्हणून तुझं लग्न होत नाही असं मला वाटतं. केवढा राग आला होता तिला. येणारच राग. बहुतेक तुमच्याशी बोलायची नाही ती आता. अगं मग तू सांग ना. मी नाही, हा टेण्या शिट्ट्या वाजवत होता. ए, नको नको नको. का? अगं नको काय नको, त्यांना वाटेल मी लफंग आहे, रस्त्यावरचा मवाली आहे मी. अहो पण भाऊजी तिला चिकणी म्हणाले होते, हे सांगितलं तर करेल का यांच्याशी लग्न? बरोबर आहे. अगं अरे पण ती आयुष्यभर माझ्यावर दुःख ठेवेल नानी. धरू दे ना. हे काय, तुला काय संसार करायचा का तिच्या बरोबर? नसेल, पण मला माझी प्रतिमा जपायची आहे. ती कोण प्रतिमा? अरे तुझी प्रतिमा जाऊ दे, आता मला प्रियतमा मिळणं जास्त गरजेचं आहे. टेण्या, आणि तसंही मी प्रेमात पडलोय रे त्या कुंदाच्या. हो, कुंदा नाही ती मंदा. तेच ते. अरे अच्छा, काय तेच ते काय? नंदा, कुंदा, मंदा, सुनंदा, कुणी द्या पण मला बायको द्या. बापरे, केवढे आहे त्या. हे बघे टेण्या, हे बघ राजा, तुझं मूल यायच्या आधी माझी बायको आली पाहिजे. करा मित्र प्रेमासाठी त्याग कर बोक्या. नानी बोक्या म्हणू नकोस ग मला. अरे माझं लग्न जमावं म्हणून हा आळ तू स्वतःवर घेच. अरे अहो बरोबर आहे भाऊजींचं. मलाही तेच वाटतंय. नानी. अगं पण माझ्याबद्दल त्यांना काय वाटेल? अहो ते राहू दे आता. एकदा भाऊजींचं जुळू दे, मग आपण जाऊन सांगू की हवं तर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.